गेले 3-4 वर्ष निवडणुका होत नाही. एकाही नागरिकाने, एकाही मतदाराने आवाज उठवलेला नाही आहे. पक्ष कोण आहे? कारण या लोकप्रतिनिधीला जर मतच नसेल काही, पक्षाला बघून तुम्ही मतदान केलं, कुठला पक्ष काम करू शकतो किंवा जर तुम्हाला जर आवडलं नाही त्यांचे धोरणं किंवा ज्या ह्याला असेल तर त्यांना सत्तेतून बाजूला केलं पाहिजे. पण तसं होत नाही. मला पैसा मिळाला पाहिजे अशा लोकांच्या वृत्तीमुळे मला वाटतं की मग माणूस जो आहे तो सत्तांध होत चाललेला. सरकार विड्रॉ होत चाललेलं आहे. जसं की बऱ्याचशा गोष्टी आता प्रायव्हेटाईज नावाचं एक भूत आणलेलं आहे आणि प्रायव्हेटायझेशन विशेष काही नाही आहे. ते फक्त कॅपिटलिझमचं वर्चस्व आहे त्याच्यामध्ये. भांडवलशाही चांगलं जरी केलं असलं, कंपन्यांनी चांगलं केलं असलं तर त्यांची आताची जी ताकद वाढलेली आहे त्यामुळे डेमोक्रेसीला, प्रजासत्ताकला कुठेतरी तोटा होणार आहे. हे संविधान राबवताना त्याच्यामध्ये ज्या त्रुटी होत गेल्या 50-75 वर्ष त्या त्रुटीकडे देशाने लक्ष दिलेलं नाही आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक. येत्या 31 जानेवारीला थिंक बँकला 6 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं आम्ही एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, थिंक फेस्ट मैफिल विचारांची. थिंक बँक वरती ज्या मान्यवरांच्या मुलाखती तुम्हाला प्रचंड आवडल्या अशा काही मान्यवरांच्या मुलाखती मी घेणार आहे आणि त्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत प्रत्यक्ष. तुमच्या मनातले प्रश्न, 2025 मध्ये आलेले नवीन विषय, या सगळ्यांविषयी आपण या 4ही मान्यवरांशी बोलणार आहोत. हा कार्यक्रम असणार आहे बोगनवेल फार्म्सला DP रोडवर कोथरूड पुणे येथे. या कार्यक्रमाला नक्की या आणि थिंक बँकच्या या मैफिलीचा आस्वाद घ्या. भेटूयातच. ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी आपल्याला या सरकारी व्यवस्थेकडूनच काही नको आणि मार्केट किंवा भांडवलशाहीतनंच मी माझ्या गरजा भागवतो. सरकारी शाळा वाईट आहेत, मला परवडतं, मी खाजगी शाळेत जातो. सरकारी वैद्यकीय व्यवस्थेबद्दल मला खात्री नाही, मला परवडतं, मी खाजगी वैद्यकीय व्यवस्थेत जातो. सो लोकांनीच हे ठरवलंय का की शक्यतो सरकारी नको, आपण मार्केटकडेच जाऊ आणि मार्केट हेच माझं प्रजासत्ताक आहे आणि माझे पैसेही माझी ताकद आहे. बरोबर आहे विनायक. असं आहे की ज्यावेळेस मला काही चांगलं पाहिजे असतं आणि सरकार देत नसेल तर मी शोधणार की कुठे काय मिळतं आहे. माझ्या मुलाला चांगलं शिक्षण पाहिजे असेल, मला चांगली ट्रीटमेंट पाहिजे असेल किंवा मला चांगलं ट्रान्सपोर्टेशन पाहिजे असेल तर मी इतर इकडे पाहायला लागेल आणि मग व्हॅल्यू फॉर मनी तिथे हे करेल. खरं म्हणजे की ह्या सरकारांचं याच्यामध्ये अपयश आहे. हे सरकारांनी करायला पाहिजे होतं की ज्या गोष्टी आहेत ते सरकार करत नाही म्हणून ते शोधत आहेत आणि मग ते आता असं दुष्टचक्र झालेलं आहे की सरकार विड्रॉ होत चाललेलं आहे. जसं की बऱ्याचशा गोष्टी आता प्रायव्हेटाईज नावाचं एक भूत आणलेलं आहे आणि प्रायव्हेटायझेशन विशेष काही नाही आहे. ते फक्त कॅपिटलिझमचं वर्चस्व आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला ज्या सेवा सुविधा आहेत, उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य आणि अशा ज्या सुविधा आहेत ते खरं म्हणजे शासनानेच दिल्या पाहिजेत. त्या कुणाला परवडतील? ज्या बाहेरच्या आहेत त्या फक्त गर्भश्रीमंतांना किंवा त्या उच्च मध्यमवर्गीयांना परवडतील. पण जो मेजॉरिटी क्लास आहे त्यांना ते परवडणार नाही आहे. त्यामुळे बाहेर जे मार्केटमध्ये जाऊन कोण शोधतं आहे की ज्यांना परवडतं ते शोधत आहे आणि हा क्लास एक दिवशी तो कमी होत जाणार आहे. आता सगळ्यात खरी गंमत कुठे येणार आहे की 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आतापर्यंत आपण 3 औद्योगिक क्रांती झाल्या आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की प्रत्येक औद्योगिक क्रांतीमध्ये सुरुवातीला बागुलबुवा झाला की आता टेक्नॉलॉजीमुळे किंवा काय त्यांच्या ह्याच्यामुळे जॉब्स कमी होतील, पण ते जॉब्स वाढले. पण आता पहिल्याने अशी एक क्रांती होते 4थी औद्योगिक क्रांती, ज्याच्यामुळे जॉब्स खरंच कमी होणार आहेत. 2018चा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट होता. त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की पुढच्या 15-20 वर्षामध्ये जगातले 65 सध्याच्या जॉबपैकी 65% जॉब जाणार आहेत. अर्थात नंतर त्यांनी तो बदलला कारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसुद्धा कॅपिटलिस्टच्याच आधारे ते चाललेलं आहे. पण ही वस्तुस्थिती आहे. आज जर आपण बघितलं की जागतिक लेवलवरती आणि भारतामध्ये सुद्धा हे जॉब्स कमी होत चाललेले आहेत कारण जॉब हे टेक्नॉलॉजी घेऊन चाललेली आहे. नव्याने जॉब क्रिएट होत नाही, होत असतील पण फार हाय एंड होतात. तुमचा शेतकरी तिकडे जाऊ शकत नाही आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की हे जर होत नसेल तर मग इन्कम स्रोत कमी होत चाललेला आहे आणि इन्कम स्रोत कमी झाल्यानंतर मग खाजगी क्षेत्रामधून तो सेवा कशा घेऊ शकेल ज्या महागाच्या असतील. बरं, आता खाजगी क्षेत्रातल्या सेवासुद्धा कशा असतात, त्याला कॅपिटल बर्निंग म्हणतात. सुरुवातीला स्वतः थोडासा झळ सोसून त्याच्यामध्ये मग विकायचं आणि एकदा कॅप्चर केलं की मग त्याच्यामध्ये त्याची किमती वाढायची. उदाहरणार्थ एक महाराष्ट्रातली एक कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती. त्यांनी एक नवीन हॅचबॅक कार मार्केटमध्ये आणली आणि दर कारमागे 28,000 रुपये त्यांनी तोटा सहन केला. पण नंतर ती एकदम सक्सेसफुल झाली आणि त्यांनी मार्केट कॅप्चर केलं आणि मग किमती वाढवल्या. तसंच सगळ्या गोष्टीमध्ये होतं. त्यामुळे ह्या भूलभुलही आहे की लोक प्रायव्हेटकडे जातात, पण प्रायव्हेटकडे ते गेल्यानंतर ते परवडणार कसं की त्यांच्या किमती वाढवल्या अचानक. मग तुम्ही त्याच्यापासून खरं म्हणजे की वंचित राहण्याची संख्या ही खूप मोठी असणार आहे. आणि जॉब्स गेल्यानंतर पुढे काय करायचं? आता आपल्याकडे प्रजासत्ताक जर राहायचं असेल तर लोकसंख्या आपण खरं म्हणजे की अजूनही विचार केला पाहिजे
की लोकसंख्या तर आपण काही कमी करू शकत नाही, काही जास्त करू, जे आहे तीच आहे, ती वाढणार आहे, तीच वाढणार आहे. अमेरिकेमध्ये आपल्याला खरं म्हणजे की जागतिक पातळीवरती सुद्धा विचार केला जगामध्ये काय चाललेलं आहे. अमेरिकेत भारताचा जर विचारला की लोकशाहीने जे करायचं होतं ते केलेलं आहे का? तर माझं मत आहे की लोकशाहीने जे करायचं होतं ते काही केलेलं नाही आणि अयशस्वी झालेले आहे आणि त्याच्यामुळे भयानक प्रश्न निर्माण झालेले आहेत. उदाहरण म्हणजे असं आहे की सेक्टरल बॅलन्स जो आहे तो आपण राखला नाही आहे. जसं की अर्थशास्त्रामध्ये की तुमचं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर ऑफ इकॉनॉमी असतात की शेती, कारखानदारी आणि तुमची सेवा. अमेरिकेमध्ये त्यांनी ह्या सगळ्या ज्यावेळेस औद्योगिक क्रांती होत गेल्या त्यावेळेस शेतीवरचं अवलंबित्व होतं ते त्यांनी तिकडची लोकसंख्या ती शिफ्ट केली कारखानदारीवरती आणि सेवा क्षेत्रामध्ये. आत्ता त्यांच्याकडे फक्त 1% GDP हा शेतीमधून येतो आणि 1% लोक त्याच्यावरती अवलंबून आहेत. भारतामध्ये आजही 55 ते 60% लोक हे शेतीवरती अवलंबून आहेत आणि फक्त 17% GDP तिथून येतो आहे. आणि ज्यावेळेस तुमचे जॉब्स जाणार आहेत कारखानदारी आणि सेवा क्षेत्रामधले त्यावेळेस ही पॉप्युलेशन ही लोकसंख्या तुम्ही तिकडे शिफ्टच करू शकत नाही. आणि मग ह्या लोकांची सत्ता कधी येणार आहे? तर मग याच्यासाठी एकच उपाय राहतो की जशी लाडकी बहीण की त्याला असं म्हणतो की युनिव्हर्सल बेसिक इन्कम, की लोकांना फक्त जगण्यापुरतं काहीतरी देण्याची व्यवस्थेकडे आपण चाललेलो आहोत. त्यामुळे हा राजा आहे तो हा भिकारी राजा आपल्याकडे होणार आहे. त्यामुळे लोकशाहीमधून जे काही त्याला राजा बनवायचं होतं तसं तो राहणार नाही. आणि हे जे सगळं बघायचं आहे याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का? कोणाचंही नाही. नोकरशाहीचं नाही आहे, ना राज्यकर्त्याचं नाही आहे, ना स्वतः राजा वोटर आहे त्याचंही लक्ष नाही. चल रहा है चलने दो. सर, पण भांडवलशाही आणि लोकशाही यांची युती गेले कित्येक शतकं चालू आहे. उदाहरणार्थ, का भारतात इंग्रजांचं सरकार आलं तर ईस्ट इंडिया कंपनीसाठी आलं, कंपनी सरकार आलं आणि आर्थिक लाभ मिळवायचा ह्या भांडवलशाहीला त्या वेळेच्या सत्ताधीशांशी परस्पर संबंध ठेवायचा हे तर होत आलं. भारतासारख्या देशात जिथं सर्वात मोठ्या कंपन्यांचा सर्वात मोठा ग्राहक सरकार आहे, म्हणजे B2G गव्हर्नमेंट आहे, अशा वेळेला हे जर का शतकानुशतकं चालत आले तर आत्ता काय बदलले आणि काय बदलून होणार आहे? नाही, शतकानुशतकं चाललं आहे असं म्हणणं थोडंसं हे होईल. कारण एक मला सुरुवातीला सांगायला पाहिजे की भांडवलशाहीने जगात खूप काही चांगलं केलं आहे. की भांडवलशाहीने तुमची जी गरिबी रेखाखालची जी लोकसंख्या होती ती वरती आणलेली आहे. लोकांना ज्यावेळेस 1940 ते 80च्या दरम्यान मेगा फॅक्टरीज आणल्या, प्रोडक्शन लाईन झाल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार वाढला आणि त्याप्रमाणे तुमच्या भांडवलशाहीने कॅपिटलिझमने एक चांगलं की जग बदलून टाकलं. पण तो महाराक्षस झाला. खरं म्हणजे तो परमेश्वर होता त्याचा महाराक्षस झाला पुढे, की त्याने सगळं कॅप्चर केलं. पण ही स्टोरी कधीपासूनची आहे? ही स्टोरी फक्त गेल्या 250 वर्षापासूनची आहे. म्हणजे शतकानुशतके म्हणत नाही. खरं म्हणजे की हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये इकॉनॉमिक्स हा विषय पण नव्हता सुरुवातीला. 200 वर्षापूर्वी तो विषय नव्हता. कारण ते विषयच नव्हता. कारण पूर्वी कसं होतं की राजा होता तोच आर्मी चालवायचा, तोच इकॉनॉमिक्स होता, तोच सगळं तो एकटाच असायचा. आणि 1750 पर्यंत जगाची जी अर्थव्यवस्था होती ती केवळ शेतीवरती अवलंबून होती. आणि त्यावेळेस भारत, चीन आणि भारत दोन्ही मिळून सन 1 पासून म्हणजे सर्वसाधारणपणे 1750 वर्ष पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमावरती जागतिक आर्थिक महासत्ता होती. पण आता ही लोकशाही, भांडवलशाही आल्यामुळे आपल्या कुठेतरी मागे पडलो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. ह्या कंपन्यामुळे त्यांनी कॅप्चर केलेलं आहे, त्यांनी चांगलं काम केलं. पण चांगलं काम करताना ते इतके स्वार्थी झाले की त्यांना सत्ता पण ताब्यात घ्यायची होती आणि त्यांनी सत्ता पण ताब्यात घेतल्या. म्हणजे की कॅनेबलिझम ऑफ डेमोक्रेसी, म्हणजे लोकशाहीला गिळंकृत करण्याची त्यांची ताकद निर्माण झाली. म्हणजे हे जे आहे हे स्थित्यंतर चांगली व्यवस्था होती भांडवलशाही, पण त्याचं इतका महाराक्षस झाला की त्यामुळे पुढे जाऊन त्याने त्या लोकशाहीला कुठे, आपण लोकशाहीबद्दल चर्चा करतो, लोकशाहीला कुठेतरी धोका पोहोचवला आहे, डेंट पोहोचवलेला आहे. आणि तोच आता त्याच्यासाठी त्यांनासुद्धा कारणीभूत होणार. कारण ते इतके आपण असं लिबरलिझम, लिबरलिझम जे असं म्हणतो की त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली लोकशाहीमध्ये सुद्धा की तुम्ही सगळीकडे तिथे लोकशाही पाहिजे, पण आत काय चालतं तिथे आम्हाला विचारायचं नाही, आम्ही शेअर होल्डर्स, आम्ही आमचंच ठरवणार, आम्ही सगळंच हे करणार, आमच्याकडे काही कोणी बघायचं नाही. म्हणजे तिथे लोकशाही नको, बाहेर सगळीकडे लोकशाही, याचं विद्रूप स्वरूप झालं. आणि म्हणून मग हे सगळं जगाचं अर्थकारण त्याच्यामुळे आता बिघडलेलं आहे. आणि ह्याचा सगळ्यात तोटा काय होणार आहे की त्यांची नफ्याची जी हे ताकद, ग्रीड आहे, ती ग्रीड वाढत जाऊन ती आता ऑटोमेशनवरती चाललेली आहे की आम्हाला लोकांना काय पगार द्यायचा नाही आहे, आम्हाला आमचा प्रॉफिट वाढवायचा आहे. मग ह्या लोकांनी काम तरी काय करायचं? जर आपण जनरल मोटर्स आणि फोर्ड जर बघितले अमेरिकेतले आणि 1950-60च्या पूर्वी जर बघितलं तर त्यांचा 50-55% रेव्हेन्यू हा तुमच्या पगारावरती जायचा कामगारांच्या. आता जर बघितलं आपण की जेफ बेझोस किंवा तुमचे इलॉन मस्क
हे किती टक्के त्यांचा रेव्हेन्यूचा हिस्सा त्यांच्या नोकरांवरती देतात, तो मिनिस्क्युल असणार आहे याच्या सगळ्याच्यामध्ये, किंवा वॉलमार्ट वगैरे असेल. त्यामुळे आता फक्त ह्या 1% कसं जाणार आहे कॅपिटलिझम. त्यांनी जरी चांगलं केलं असलं तरी हा राजा जो आहे जागतिक पातळीवरचा आणि भारताचा होता, राजाचं उत्पन्न कमी होत गेलं आणि 1%चं उत्पन्न हे कॉन्सन्ट्रेशन होत गेलं. आपण दरवर्षी जर बघितलं तर भारतामध्ये बिलियनियर्सची संख्या वाढत चाललेली आहे आणि जगातल्या 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती मुंबई, म्हणजे 92 बिलियनियर्स मुंबईमध्ये आहेत. पण त्या पद्धतीने मग आपले ज्यांची कमी हे आहे उत्पन्न आहे त्यांचं वाढलं आहे का? तर अजिबात नाही. आकडेवारी एकदम उलटी आहे. त्यामुळे ते गिनीज कोएफिशियंट म्हणतात की किती पद्धतीने तुमचा आर्थिक असमतोल आहे, तो आर्थिक असमतोल आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून तो वाढतच चाललेला आहे. त्यामुळे मला वाटतं की लोकशाही भांडवलशाहीने चांगलं जरी केलं असलं, कंपन्यांनी चांगलं केलं असलं, तर त्यांची आत्ताची जी ताकद वाढलेली आहे त्यामुळे डेमोक्रेसीला, तुमच्या प्रजासत्ताकला कुठेतरी तोटा होणार आहे. सर, मग लोकशाही टिकेल अशी समाजव्यवस्था कुठली? नाही, लोकशाही खरं म्हणजे आजही जी व्यवस्था आहे दॅट इज द बेस्ट. म्हणजे त्याच्यासाठी त्याला अजून सध्या काही ऑल्टरनेटिव्हज आलेला नाही आहे आणि हीच व्यवस्था आहे माझ्या दृष्टीने सगळ्यात चांगली व्यवस्था आहे की प्रजासत्ताक किंवा लोकशाही किंवा भारताचं संविधान. इतर कुठलेच संविधान जर आपण बघितलं, अमेरिकेचं जरी संविधान बघितलं, तरी भारताचं संविधान हे त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात चांगलं संविधान असं मी आजही मानतो. प्रश्न कुठे होता की हे संविधान राबवताना त्याच्यामध्ये ज्या त्रुटी होत गेल्या 75 वर्ष, त्या त्रुटीकडे देशाने लक्ष दिलेलं नाही आहे आणि हे याच्याकडे लक्ष दिलं नाही आहे तर मग हा राजा आणखी म्हणजे एकदम त्याची अवस्था अतिशय वंचित झाल्यासारखी होईल. म्हणून जर ही जर लोकशाही अजून सुदृढ करायची असेल तर काही स्ट्रक्चरल चेंजेस करण्याची गरज आहे. जसं मी सांगितलं की तुमच्या ह्याच्यामध्ये 3 लाईन व्हीप असेल किंवा तुमच्या नोकरशाहीवरती खरं म्हणजे आणखी जबाबदार त्यांच्यावरती काहीतरी आणखी निर्बंध आणले पाहिजे की ते चुकीचं जर वागले तर, किंवा त्यांना राजाला अकाउंटेबल करण्याचे काही तरतुदी केल्या पाहिजेत, ना की फक्त राजकीय सत्तेला. ते अशा काही गोष्टी जर केल्या तर मला वाटतं की आजही इनफॅक्ट खरं म्हणजे की हे राजाच याला कारणीभूत आहे असं मी मानतो. कारण आपल्याकडे केंद्र शासन आहे, राज्य शासन आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. सगळे शासन आहेत. संविधान म्हणजे केंद्र शासनाचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच तुमच्या महानगरपालिकेचं, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आहे. गेले 3-4 वर्ष निवडणुका होत नाही. एकाही नागरिकाने, एकाही मतदाराने आवाज उठवलेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला लोकशाही पाहिजे का? तर तिथे नाही. तो प्रशासक म्हणजे जो प्रशासक असतो तो हुकुमशहाच असतो. मग तो हुकुमशहा तुम्हाला चालतो का? म्हणजे मला वाटतं की मतदारांचं सुद्धा, ह्या राजाचं सुद्धा कुठेतरी बौद्धिक घेण्याची गरज आहे. किंवा दुसरं असं झालं असेल की ज्यावेळेस तिथे लोकशाही होती त्या लोकशाहीने त्या मतदाराला काही दिलं नाही आहे किंवा त्याच्या मनाप्रमाणे काम केलं नाही, त्यामुळे त्याला काही वाटत नाही, तो असो नसो काही का असेना. पण कुठेतरी मला वाटतं की जशी एक स्वातंत्र्याची चळवळ होती तशी मतदारांना जागृतीची चळवळ झाली पाहिजे. मग कुठेतरी मला वाटतं की लोकशाही ही प्रजासत्ताक होती आणि आता पक्षसत्ताककडून तुमच्या टेक्नोफिडलिझमकडे चाललेली आहे. त्याच्यावरती कुठेतरी निर्बंध येईल. पण लोक एवढी कॅज्युअली का घेत आहेत? जर का मिळतंय, लोक म्हणजे त्याच्यात मी आलो की मिळालंय म्हणून गृहीत धरलं जात आहे का की आहेच लोकशाही, किंवा ते मॅटरच करत नाही का? मग आम्ही कायदे वाचत नाही, आम्हीच शॉर्टकट काढतो, चलन पडलं की आम्हीच टाळतो, चिरीमिरी आम्हीच देतो, लोकांनाच लोकशाहीचं फारसं पडलेलं नाही का? असं दिसतं एकंदरीत. म्हणजे कसं आहे की लोकांच्यामध्ये एक प्रकारची अर्थात मी थोडासा स्लाइटली होईल की लोकशाहीमध्ये एक असतं की तुम्ही एकदा टॅक्सेस दिले, टॅक्स दिल्यानंतर त्याच्यावरती शासनावरती खर्च होतो. त्यामुळे जे काही सगळं चालवायचं आहे ती जबाबदारी तुमची लोकप्रतिनिधीची येते. त्यामुळे पुन्हा मी नागरिक म्हणून किंवा वोटर म्हणून काही करण्याची गरज पडू नये. ही सगळी त्यांची जबाबदारी आहे. मी चुकतो कुठे वोटर म्हणून की मी चुकीचा पक्ष निवडून देतो किंवा मी चुकीचा लोकप्रतिनिधी निवडून देतो. अलीकडे झालं काय की आपण लोकप्रतिनिधी चांगला निवडावा असं असतं. मी तर त्या मताच्या विरुद्ध आहे. पक्ष कोण आहे? कारण या लोकप्रतिनिधीला जर मतच नसेल काही, पक्षाला बघून तुम्ही मतदान केलं की कुठला पक्ष काम करू शकतो, किंवा जर तुम्हाला आवडलं नाही त्यांचे धोरणं किंवा ज्या ह्याला असेल तर त्यांना सत्तेतून बाजूला केलं पाहिजे. पण तसं होत नाही. बहुतेक वेळेस इमोशनॅलिटीवरती जास्त चाललेलं आहे आणि मतदार हा इमोशनल जास्त होतो. तो असं काही मग विचारधारेमुळे इमोशनल होत असेल किंवा पर्सनॅलिटी कल्ट त्याच्यामध्ये तयार होतो आणि किंवा मग जाहिरातीवरती तयार होतो किंवा प्रचारसभावरती तयार होतो किंवा मग आता 4थ्या औद्योगिक क्रांतीमधल्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावरती तो जास्त भडकवला जातो. पूर्वी एक लक्षात घ्या की एक साधं उदाहरण म्हणजे की
ह्या प्रसार माध्यमांचा इम्पॅक्ट फार कमी असायचा. आज 70-80 वर्षाची अशिक्षित वृद्ध महिला खेड्यामध्ये टी व्हीवरती जे दिसतंय आणि जे कोणी सांगते ते तिला समजतं. पूर्वी प्रसारमाध्यम म्हणजे तिला कमीत कमी वाचता येणं हे गरजेचं होतं आणि तिथपर्यंत प्रसार म्हणजे तुमचं वर्तमानपत्र जाणं गरजेचं होतं. आज तसं राहिलेलं नाही. त्यामुळे तिचं मत बदलणं, तो टी व्हीवरती सांगतायत कोणतरी म्हणजे खरंच असेल ते, हे ते ताबडतोब मानायला लागतात. त्यामुळे हे प्रसार माध्यमांचा जो इम्पॅक्ट आहे तो मला वाटतं की तो कशा पद्धतीने वापरून घेतला जाईल, कोणी पक्षांनी नाही, लोकप्रतिनिधी नाही, ही भांडवलशाही कसा वापर करून घेते त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. तर असं पण झालंय का की माणूस म्हणून आपण दुटप्पी आहोत? आपल्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आहेत, पण खरंच स्वातंत्र्य आपल्याला हवंय का? आपण जितके मोठे होतो, आर्थिकदृष्ट्या प्रबळ होतो, तेवढे जास्त घेट्टो करून राहतो. समता खरंच आपल्याला हवी आहे का? आपल्या घरापासून आपल्या ऑफिसपर्यंत सगळीकडे हायरार्की आहे. मग बंधुता आपल्याला हवी आहे का? आत्ता आपण इतके पोलराईज जगतोय, ही जी मूल्य आपण ॲक्सेप्ट केली ती आपल्यालाच नको आहेत का? असा का मनुष्य स्वभाव जो आहे तो इतर कुठल्याही प्राण्याप्रमाणे आहे. आणि प्राण्याचं काय असतं की माझी टेरिटरी, आपण वाघ जरी म्हटला किंवा छोटा जरी पण त्याची टेरिटरी असते, ते त्याच्यावरती माझं वर्चस्व असावं. मग माझ्या एवढं हे असेल किंवा तुमचा सिल्वर बॅग जो गोरिल्ला असतो तसंही असतं की माझं हे वर्चस्व असावं. तसं माणसाचं सुद्धा एक वर्चस्व असणं, अर्थात ते जगण्यासाठी त्यावेळेस ते गरजेचं होतं. पण माणसाला इंटेलिजन्स जो आला गेल्या 70,000 वर्षामध्ये, तिथे कुठेतरी कमी व्हावं अशी अपेक्षा होती. म्हणजे त्याला आता पूर्वी मसल्सवरती सगळं चालायचं. आजही जे प्राणी जगत जगतात ते केवळ मसल्सवरती जगतात. आपण इंटेलिजन्स आल्यानंतर मग सत्ता ही खरं म्हणजे कुठेतरी गेली पाहिजे. पण आपण तो अजून सोडलेलं नाही आहे. आणि मग विचारधारेतून सत्ता ठेवतो, धर्मातून सत्ता ठेवतो किंवा जाती व्यवस्था निर्माण सत्ता ठेवतो किंवा मग आर्थिक दुर्बलता करून सत्ता ठेवतो किंवा ह्या सगळ्या गोष्टीमधून मग ते सत्ता ठेवायचा प्रयत्न करून हे सगळं ते चालू आहे. आणि मला वाटतं की लोकांना इमोशनल जे आपण म्हणतो त्याच्यावरती सध्या जास्त पुन्हा एकदा त्याचा व्याप वाढलेला आहे आणि त्याची व्याप्ती पण वाढलेली आहे की ज्या पद्धतीने माणसाने प्रगल्भ होत तो गेला पाहिजे. दुर्दैव असं आहे की हे फार काळ चालणार नाही. कारण आपल्याकडे जवळजवळ 9 माणसाच्या प्रजाती झाल्या आणि त्यापैकी फक्त आपली प्रजाती जिवंत आहे. आपल्या अगोदर जे होते ते निएंडरथल आणि डेनिसोव्हसन ते पण गेले. आपल्या थोडेफार त्यांचे जीन्स आहेत. पण एक वस्तुस्थिती माणसाने समजायला पाहिजे की आपण सगळ्यात कमी जगणारी प्रजाती असणार आहे माणसापैकी, 9 प्रजातीपैकी. आणि हे कशामुळे होणार आहे? केवळ आपल्याच तोटे ह्याच्यामुळे होणार आहे की आपण जे सध्या करतो आहे, की जे वागतो आहे, हे खरं म्हणजे की सांगणारा कोणीतरी पाहिजे. म्हणून मी G0 म्हटला की जागतिक पातळीवरती कोणीतरी असं, जसं की पूर्वी नाटो आपले हे नॅम होता, नॉन अलाइन्ड मूव्हमेंट होता, की कोणीतरी असे प्रगल्भ बुद्धिमत्तेचे विचारवंत नेते होते जागतिक पातळीवरती. तसे नेते देश पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती पाहिजे. आता ट्रम्पने WHOमधून बाहेर माघार घेतली. म्हणजे हे स्वार्थ झाला की स्वार्थ अतिशय की जगाचं काही का होईना, मला अमेरिका पाहिजे. हे असं नसतं की जागतिक माणसाचं काय होणार आहे. म्हणजे मी फॉसिल फ्यूल बाहेर काढणार, मी क्लायमेट चेंज झाला तरी चालेल, हे प्लॅनेट होरबळून गेलं तरी चालेल, पण मला पैसा मिळाला पाहिजे. अशा लोकांच्या वृत्तीमुळे मला वाटतं की मग माणूस जो आहे तो सत्तांध होत चाललेला आहे. हे खरं म्हणजे 21व्या शतकामध्ये तो कमी व्हायला पाहिजे होता, तर ते वाढत गेलेलं आहे. आता इथे तसं नेतृत्व तयार होत नाही आहे. जागतिक पातळीवरती आणि देश पातळीवरती जे नेतृत्व व्हायला पाहिजे तसं ते होत नाही. तर तुम्ही गेल्या काही उत्तरात 2दा उल्लेख केला टेक्नो फ्युडलिझमचा. ते नक्की काय आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे आणि तुमच्यासारखा अधिकारी त्या सगळ्या बदलांकडे कसं बघतो? टेक्नो फ्युडलिझम असं आहे की मी एक सगळं उदाहरण म्हणजे आपल्या प्रेक्षकांना समजेल की आपल्याकडे मुंबईमध्ये काळी पिवळी टॅक्सी होते पूर्वी, फक्त काळी पिवळी असायची आणि त्याला प्रीमियम असायचा. फक्त कमी लोकांना त्याचं हे मिळायचं, लायसन्स मिळायचं. आणि त्याच्या नवीन फार कमी यायचे बाजारामध्ये. त्यामुळे इव्हन एकाचं दुसऱ्याला ट्रान्सफर करताना लाखो रुपयाची त्याची देवाणघेवाण व्हायची, परमिट म्हणायचे त्याला. आणि हे असं वर्षानुवर्षे चाललं होतं. अचानकपणे टेक्नॉलॉजी आली, प्लॅटफॉर्म आला, टेक्नो प्लॅटफॉर्म आला ओला आणि उबरचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग परमिटशिवाय हे सगळं सुरू केलं. म्हणजे कायद्यामध्ये परमिट असणं गरजेचं आहे, पण त्यांनी टेक्नॉलॉजीचा असा वापर केला की कायदासुद्धा काही करू शकला नाही. त्यामुळे हे जे प्लॅटफॉर्म्स येतात टेक्नो फ्युडलिझम मी जे म्हणतो की त्यांच्याकडे अशी ताकद आहे की ते तुम्ही काहीच करू शकत नाही. उदाहरणार्थ की आपल्याकडे किराणा दुकान होते, तर जेफ बेझोसने काय केलं की ॲमेझॉन आणलं. तुमचे सगळे किराणा दुकान गेले कारण त्यांनी तिकडून गेलं. त्यांनी कोणाची मंजुरी घेतली का भारतामध्ये?
कोणाचीच मंजुरी घेतली नाही. आपल्याकडे त्याचा तुमचा शॉप अँड लायसन्स ॲक्ट नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. अशा पद्धतीने हे जे फेडरलिझम आहे, हे टेक ओव्हर करतं टेक्नॉलॉजी मिळून आणि तुमचे कायदेसुद्धा निष्प्रभ होतात त्याच्यापुढे. अर्थात याच्यात जर प्रगल्भ जर राज्यसत्ता असती, प्रगल्भ जर नेतृत्व असतं, तर त्यांनी यालासुद्धा काउंटर केलं असतं, की नाही तुम्हीसुद्धा याच्यामध्ये आले पाहिजेत, की तुम्ही काय करायचं आणि काय करायचं नाही आहे. आणखी एक उदाहरण देतो, की जर आपल्याकडे 9 लाख औषधांची दुकानं आहेत देशामध्ये आणि त्याच्याबरोबर जवळजवळ 60-70 लाख लोक त्याच्यावरती अवलंबून आहे, की तो दुकानदार असेल, फार्मसिस्ट असेल, त्यांच्या फॅमिलीज असतील आणि जवळ 25 ते 30 हजार कोटीवरती ते जगतात. कारण 1,72,000 कोटीचा हा व्यवसाय आहे देशातला आणि त्यांचा नफा आहे. आता 60 लाख लोकांचं हे त्याच्यावरती उदरनिर्वाहाचं ते साधन आहे. कुठेतरी ऑनलाईन आला, जे टेक्नोफेडरलिझमचा भाग म्हणून. ऑनलाईन केलं तर 3-4 लोक संपूर्ण 9 लाख जे बिझनेस करतायत, 1,72,000 कोटीचा, तो फक्त 3-4 लोक करतील आणि सगळा 25-30 हजार कोटीचा प्रॉफिट त्यांच्याकडे जाणार आहे. पण हे 60 लाख लोकांचं काय? तर मला वाटतं की हे त्यांनी टेक्नॉलॉजीमुळे ते टेक ओव्हर करणार ऑनलाईनमुळे. ते चांगलं वाईट त्याच्या गोष्टी अजूनही वेगळ्या आहेत. अशा पद्धतीने हे जे टेक्नोफेडरलिझम आहे, ते जॉब्स कमी करून फक्त कायदे धाब्यावर बसून त्यांचा स्वतःचा फायदा कसा होईल, त्यांचा डिव्हिडंड कसा जास्त केला जाईल त्याच्यामध्ये होतं आणि याच्यामध्ये शासनाने खरं म्हणजे इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती. असा एकही प्रयत्न झालेला नाही आहे. पण आज सगळ्यात भयानक परिस्थिती होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, त्याच्यामुळे खरं म्हणजे की कुठेतरी नियंत्रित करणारी काहीतरी व्यवस्था, जसं त्यावेळेस युनेस्को आला किंवा तुमचं सिक्युरिटी काउन्सिल आला, WHO आलं, तसं ह्या तुमच्या 2025मध्ये हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कुठेतरी रेग्युलेट, म्हणजे त्याच्यावरती बंधन नाही, रेग्युलेशन, नियंत्रण करण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे होतं. तसं काही होत नाही आहे आणि त्यामुळे मग हे टेक्नोफेडरलिस्ट जे आहेत ते अनिर्बंध सत्ताधीश झालेले आहेत. त्यांना कोणाशी वॉर करायची गरज नाही आहे, त्यांना कोणाशी काहीही करायची गरज नाही आहे. त्यांना फक्त बसून ते तिकडे चालवायचे. आता हे इथपर्यंत ठीक आहे, पण हे टेक्नोफेडरलिझमचा पुढे जाऊन काय होणार आहे, तर तुमची अर्थव्यवस्था ते खिळखिळी करू शकतात देशाची, तुमची जनतेची आरोग्यव्यवस्था खिळखिळी करू शकतात, तुमचं शासन ते खिळखिळी करू शकतात. आता ते आपण मध्ये हे बघितलं की एक सॉफ्टवेअर आलं होतं की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जाऊन ते हे करत होतं. ते फक्त माहिती होतं लोकांना, की माहिती नसणारे असे खूप असतील आणि ते काय करतायत, एक माणूससुद्धा हे सगळे व्यवस्था खिळखिळीत करू शकतो. ते फ्युडालिझम, त्याच्यामध्ये तो पैसाही कमवू शकत असेल. त्यामुळे हा जो याला नियंत्रित करणारा सध्या G0 आहे, ग्रुप 0, देर इज नोबडी. आणि म्हणून टेक्नोफेडरलिझम जे आहे हा तुमच्या कॅपिटलिझमचा पुढचा भाग आहे, की ज्याच्यावरती डेमोक्रेसीला सगळ्यात मोठा धोका हा यांच्यापासून होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यात मी येतो. हे सगळं मला मान्य आहे. हे सगळ्यातलं मी रिसिव्हिंग एंडला आहे, मला करण्याजोगं काहीच नाही. मी माझं भविष्य बेटर करण्यासाठी काय केलं पाहिजे? हां, एक असं आहे की आता टूल्स भरपूर आलेले आहेत. खरं म्हणजे की ही मूव्हमेंट तयार झाली पाहिजे, की तुम्ही एक आहात, पण हे तुम्हाला समजलेलं की याचे धोके काय आहेत. हे धोके सगळ्यांना पसरून पाहिजेत आणि त्याप्रमाणे तसा प्रेशर ग्रुप तयार केला पाहिजे, की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये किंवा सुद्धा असं काही सगळे लोक त्याच्यामध्ये नव्हते. फार सुरुवातीला कमी लोक होते. महात्मा गांधी आले असतील, अमुक आले असतील, सुभाष नेहरू असतील, बाकी सगळे नेताजी सुभाष असतील, हे सगळे असतील, पण ते संख्येने कमी होते. आतासुद्धा खरं म्हणजे की हे जे घडतं आहे, हे कमीत कमी लोकांना याची जाणीव केली पाहिजे आणि मला तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत, की तुमच्यासारखे असे जे पोर्टल्स असतील, हे जाणीव करून देतात. जागल्याची भूमिका तुम्ही निभावतात. ते असे जागल्याची भूमिका निभावणारे लोक जास्त झाले पाहिजेत आणि याच्यामधून आणखी एक सांगितलं पाहिजे, की तुम्ही जर असे राहिले आहात, तर तुमचे नातवंडाचे, पणतवंडाचे भविष्य हे जरा तितकंसं चांगलं असणार नाही, ते आव्हानात्मक असणार आहे. हा मेसेज स्प्रेड केला पाहिजे आणि मग एकटा दुकटा कोणी करू शकणार नाही. याची एक मॅस मूव्हमेंट झाली पाहिजे आणि जागतिक पातळीवरती झाली पाहिजे आणि तसं सुरू आहे. जसे की DM25 नावाची एक मूव्हमेंट, यारिस वानुफाके जो माजी अर्थमंत्री होता ग्रीसचा, त्याने सुरू केलेली आहे. फार काय ते पुढे गेलं नाही आहे, पण कुठेतरी सुरू होत आहे, की डेमोक्रेसी ही वीक होत चाललेली आहे, ज्याच्यामुळे लोकांचं जीवन खडतर होणार आहे आणि त्याच्यासाठी मग काहीतरी केलं पाहिजे. असे कुठेतरी रे ऑफ होप असं कुठेतरी दिसतो. हे जर करायचं असेल तर मला वाटतं, की प्रत्येकाला सेन्सिटाईज केलं पाहिजे, की प्रॉब्लेम्स काय आहेत. जसं की मी जिथे जातो तिथे मी सांगत असतो, म्हणजे प्राथमिक शाळेतल्या मुलांपासून ते कॉलेज आणि अशा नागरिकांच्या ग्रुप्सना मी सांगत असतो, की तुम्ही तुमचं भविष्य आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य करायचं असेल, तर तुम्ही कोणाच्या हातातलं खेळणं किंवा बाहुलं बनवू नका. सत्ता तुमची पाहिजे, तुमच्या हातातली पाहिजे आणि ही तंत्रशहा जे तयार झालेले आहेत, हे तंत्रशहा तुमच्यापासून हिरावून घेणार आहेत. कशासाठी? तर पैशासाठी. त्यांना काही सध्या सत्तेची आस अजिबात नाही आहे. ते फक्त पैशाची आस आहे त्यांना
आणि त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे की अशी मास मुवमेंट झाली पाहिजे, पण तसं होत नाही. तर मास मुवमेंट हा एक मोठा भाग झाला, पण इंडिव्हिज्युअल लेवलला माझा यंत्रणांवरचा विश्वासच उडालाय. मला अधिकारी म्हणला की तो करप्ट वाटतो, राजकारणी म्हणला की तो करप्ट वाटतो, व्यावसायिक म्हणला की तो करप्ट वाटतो. ह्या उडालेल्या विश्वासाचं काय, तो खरंच उडालाय का नाहीये, का इतकं काय वाईट नाहीये, काय घडतंय? विश्वास बऱ्या बऱ्या प्रमाणात मी ज्यावेळेस सोशल मीडिया स्कॅन करतो किंवा लोकांशी बोलतो, त्यावेळेस विश्वास उडाला हे खरं आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त वाईट असं वाटतं की मी काही करू शकत नाही. ही जी त्याची अगतिकता आहे, ती पण त्याच्यामध्ये दिसते. पण असाही एक ग्रुप आहे, की जे चाललेलं आहे अतिशय चांगलं चाललेलं आहे. आणि हा ग्रुप मला वाटतं जरा थोडासा धोकादायक आहे, की बरं. त्यांना हे चांगलं वाटतंय आणि ते सुद्धा स्प्रेड करतात की जे चाललेलं आहे ते चांगलं चाललेलं आहे. मग आता ह्या टेक्नॉलॉजीमुळे असं होणार आहे, इथे सुख इतके मिळणारे आहेत, हे होणार आहे, ते होणार आहे, ते होणार आहे आणि हे चांगलंच चाललेलं आहे. असाही ग्रुप आहे आणि तो ग्रुप मग मोठ्या प्रमाणात हे न्यूट्रल करायला लागतो, की जे काही चांगलं चालतं त्याच्यामध्ये. आणि तो ग्रुप जास्त मोठ्या प्रमाणात टेक्नो सॅव्ही आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. मला वाटतं की कुठेतरी ह्या ग्रुपलासुद्धा समोरासमोर चर्चा करून, की जे काय चाललेलं आहे तुम्ही सांगा, की काय चांगलं आहे याच्यामधून, काय निष्पन्न होऊ शकतं. ते सुद्धा मी काही ठिकाणी असं बघितलेलं आहे, की चर्चा झाल्यानंतर ते त्यांची मतं बदलतात. आणि हे झाल्यानंतर मग तुमचे लोकप्रतिनिधी, आता खरं म्हणजे की तो वेगळा विषय आहे, पण वोटर्सचे एंगेजमेंट त्यांच्या लोकप्रतिनिधीशी राहत नाही. तुम्ही आमच्याकडे मतदानाला मत मागायला येताना मग त्यांनी ग्रुपने गेलं पाहिजे त्यांच्याकडे, लोकप्रतिनिधीकडे, की हा विषय असा झाला तुम्ही काय करता? की आपल्या तालुक्यामध्ये किती पदं रिक्त आहेत शासकीय आणि त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो. आता सेवा का मिळत नाहीत? बऱ्याच वेळेस पदं रिक्त असतात. मग तुम्हाला माहिती आहे का? कोणालाच माहीत नाही. महाराष्ट्रामध्ये आज 27,000 क्लास 2ची पदं रिक्त आहेत. 27,000 क्लास 1ची पदं रिक्त आहेत आणि असे मोठ्या प्रमाणात जवळजवळ पदं रिक्त आहेत. हे त्या आमदारांना पण माहीत नाही आहे. मग हे लोकांनी जर विचारायला सुरुवात केली, की तुम्ही कमीत कमी ते पदं तर भरा. ते भ्रष्टाचार करतील वगैरे ते नंतरची गोष्ट आहे. पण तुम्ही भरा तरी खरं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात औषधांचा व्यवसाय होतो. त्यांना नियंत्रित करणारे फक्त 120 ड्रग इन्स्पेक्टर आहेत, औषध निरीक्षक. मग कसे औषधं तुम्हाला चांगलं? मग बनावट औषधाच्या टोळ्या तुम्हाला बीडमध्ये मिळतील, नागपूरमध्ये मिळतील. बरं ते ठीक आहे 120, पण ते सुद्धा भरू दिली जात नाही. फक्त 20च लोक चालवतात. का चालवतात? की जास्त तालुके त्यांच्याकडे येतील आणि मग जास्त भ्रष्टाचाराला वाव मिळेल. म्हणजे ही जी व्यवस्था आहे ना, त्यांनी विचारलं पाहिजे, की जर 120 आहे तर तुम्ही कमीत कमी 1000 तरी करा. ठीक आहे 1000 करायचं नंतर होईल, पण कमीत कमी 120 तर भरा तरी. मला असं वाटतं की जनतेने कुठेतरी ह्याच्यावरती वाचा फोडली पाहिजे आणि त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींना याच्यामध्ये घेतलं. तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात ना, आम्हाला सांगा असं का होतं? सर, पण एक थोडंसं असं विचारतो की टेक्नॉलॉजीमुळं उदाहरणार्थ फेसलेस तपासणी झाली की भ्रष्टाचार कमी झाला, कारण मला कोण तपासते तेच कळत नाही, किंवा मला स्टेटस ब्लाइंड सेवा मिळतात. मी मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा असीन किंवा मी IT तला कर्मचारी असीन, मला स्विगी त्याच दर्जाची सेवा देतं. सो टेक्नॉलॉजीमुळं उलट फेसलेस झाल्यामुळं लोकशाहीला अधिक चांगले दिवस आलेले नाहीत का? नाही, टेक्नॉलॉजी फेसलेस झाले हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये मेजॉरिटी झालेलं आहे. अच्छा. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ते आलेलंच नाही आहे. म्हणजे ते इम्युन आहेत त्याच्यापासून. त्यांना त्याच्यात असं ऑब्झर्वच केलं नाही. हां, थोड्या प्रमाणात तुमचं इन्कम टॅक्समध्ये वगैरे त्यांनी ते केलेलं आहे, आणलेलं आहे. किंवा तुमचे तिकेटिंग असेल, की एअरलाईन तिकेटिंग असेल, समजा गव्हर्नमेंटचे असतील कुठले, तर आता तेही राहिलेलं नाही आहे. किंवा रेल्वेचं असेल तिथे ते फेसलेस झालेलं आहे. पण मोस्ट ऑफ द सेवा ज्या आहेत त्या फेसलेस अशा झालेल्या नाही आहेत. महाराष्ट्र शासनाने एक पोर्टल काढलं होतं की तुम्हाला ऑनलाईन सेवा मिळतील आणि त्यावेळेस मी प्रधान सचिव होतो आणि म्हटलं खरंच चालतं आहे का ते? तर लेबर डिपार्टमेंटचे एक अहमदनगर जिल्ह्याचे किती अर्ज त्यांनी विहित हे केले का, ऑनलाईन दिले, तर 6000 दिले. तर मला खूप बरं वाटलं. नंतर बघितलं की ते वेळेत दिले होते का? 100% वेळेत दिलेले नव्हते. म्हणजे काय झालं की ऑनलाईन केलं अर्ज, ते तसंच थांबून ठेवलं आणि कोणीतरी येऊन भेटलं आणि मग तुमचं मंजूर केलं. म्हणजे हे जे प्रकार आहे की हे जे फेसलेस होतं आहे ते त्या पद्धतीने होत नाही. आणि फेसलेससाठी सगळ्यात मोठा अडसर काय असेल तर ती टेक्नॉलॉजी वापरण्याची जी स्मॉल पद्धत आहे, की हे सगळे सॉफ्टवेअर जे गव्हर्नमेंटमध्ये तयार होतात की ते सिस्टम ड्रिवन असतात, की त्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने सांगितलं तर ते होईल. फक्त थोडंसं मी जवळजवळ 2005 पासून याच्या मागे आहे, गव्हर्नमेंटच्या मागे, की तुम्ही थोडासा बदल करा, की सिस्टम ड्रिवन ब्युरोक्रेसी तयार करा, की सिस्टम सांगेल की हे करायचं म्हणून. की आता समजा तुम्हाला जन्म दाखला असं पाहिजे असेल, कोणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादी बाईची डिलिव्हरी झाली, तर त्यांनी हे केल्यानंतर त्या सिस्टमने सांगितलं पाहिजे की अमुक अमुक महानगरपालिकेने दाखला दिला पाहिजे. इथे काही परत मला अर्ज करायचा आणि 6 महिने थांबायची अशी वेळ आली नाही पाहिजे. सो सिस्टम ड्रिवन पाहिजे ब्युरोक्रेसी. आपल्याकडे एक्झॅक्टली उलट आहे. आणि
सिस्टीम अशी आहे की माझ्या हातातले अधिकार जाता कामा नये. हे सगळ्यात मोठं हे आहे आणि अधिकार जर नसेल तर मग बाकीचे त्याच्यात फायदे मिळत नाही आहेत. त्यामुळे आपल्याकडे जे घडतं आहे ते थोडंसं म्हणजे फेसलेस नावाला आहे, पण गव्हर्नमेंटमध्ये फेसलेसचा प्रकारच नाही आहे. शेवटचा प्रश्न, सरकार बदलणं किंवा पद्धती बदलणं किंवा जन आंदोलन बदलणं ही मोठी कामं आहेत आणि मोठी कामं हात घालायला शक्यतो सामान्य माणूस कचरतो. मी समजा एक रेग्युलर मध्यमवर्गीय सामान्य नागरिक आहे आणि मला असं वाटतं की लोकशाही आणि प्रजासत्ताक अधिक समृद्ध झालं पाहिजे. मी काय करायचं ते सांगा. मला वाटतं की तुम्ही एक केलं पाहिजे की सध्या जे फ्री आहे की सोशल मीडिया आहे तो, किंवा याच्यामध्ये तुम्ही जाऊन ॲक्टिव्ह झालं पाहिजे की जे काही तुम्हाला चुकीचं सापडतं आहे ते तुम्ही याच्यामध्ये केलं पाहिजे. उदाहरणार्थ की ट्रॅफिकमध्ये जिथे उलट्या बाजूने कोणी जर चालवत असेल तर तो नंबर तुम्ही कळवला पाहिजे की असा असा उलट्या बाजूने, किंवा तो फोटो काढून तो कळवला पाहिजे. एकाने कळवला, दोननी कळवला, असे ती मुवमेंट जर झाली तर मला वाटतं की काहीतरी प्रेशर त्यांच्यावरती येऊ शकेल. ह्या सगळ्या गोष्टी हे उदाहरण म्हणून सांगितलं. किंवा एखादी सेवा जर मिळत नसेल, वारंवार मिळत नसेल, की ही जी आहे तुमच्या लोकप्रतिनिधींना तुम्ही तिथं टॅग केलं पाहिजे की ही सेवा वारंवार आम्हाला का मिळत नाही, आम्हाला पैसे का द्यावे लागतात आणि किती पैसे दिले ते लिहिलं पाहिजे. खरं म्हणजे की आपण काय होतो की अरे मला कशाला, मग माझं नाव येईल. मी सुद्धा माझा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअलला मी हे केलं, अर्ज केला होता, ऑनलाईन केला आणि 15व्या 16व्या दिवशी मी चेक केलं तर आलेला नव्हता. मग मी यांना ट्रान्सपोर्ट कमिशनरला विचारले काय झालं, मग कुठेतरी ते जागे झाले की असे ते, आणि नंतर चेक केलं की प्रत्येक जणाला ते थांबतात कधी येऊन भेटतो म्हणून. तर मग तुम्ही त्या ट्रान्सपोर्ट कमिशनरला हे केलं, टॅग केलं पाहिजे की मी आज 16वा दिवस आहे आणि मला मिळालेलं नाही आहे, बाबा तू काय करतो आहे. तर मला वाटतं की हे सोशल मीडिया जो आहे आणि लोकप्रतिनिधी की यांनी हे केलं पाहिजे का, आता तुमच्या एखाद्या गावामध्ये खेड्यामध्ये की अर्ज केलेला आहे ड्रायव्हिंग लायसन्सला आणि 15 लोकांचं मिळालेलंच नाही, मग तुमचे आमदार काय करतायत तिथे, आमदारकडे गेलं पाहिजे की आम्ही किती पैसे द्यायचे. अशा पद्धतीने मला वाटतं की इंडिव्हिज्युअल लेवललासुद्धा हे करता येणं शक्य आहे. आणि मग ह्या टेक्नोफ्युडलिझम जे आहे तो तुम्ही स्वतःसुद्धा टेक्नोफ्युडलिस्ट होऊ शकता की प्रत्येक नागरिक हा टेक्नोफ्युडलिस्ट होऊ शकतो. पण तसा तो झाला नाही तर मग त्यांचं आहे तुम्हाला ही सेवा फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे, ओपनमध्ये दिली आहे. मला वाटतं की कमीत कमी ही तरी मुवमेंट सुरू केली पाहिजे. ही जर मॅस मुवमेंट जर झाली तो होतं. आणि मला याचे अनुभव चांगले आलेले आहेत. म्हणजे मी कोण आहे हे न सांगतासुद्धा मी की ज्यावेळेस पोस्ट करतो त्यावेळेस बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कारवाई होते की मी कोण आहे कोण नाही हे न सांगतासुद्धा कारवाई होते. त्यामुळे त्याचे फायदे तर आहेतच. सर, तुमचे खूप खूप आभार. नेहमीप्रमाणे खूप थेट आणि स्पष्ट सगळ्या मुद्द्यांवर आपण बोललो. परत वेगळ्या कुठल्या तरी मुद्द्यावर बोलू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू ऑल.